आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. पाणी. अग पाणी 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 आहे की अमृत? जर नाही प्यालो तर मरेन का मी? आण ते. जा इथून. ऐकलत का? ते आज डॉक्टरकडे जायचं होतं ना आपल्याला. लक्षात आहे ना तुमच्या? आज शेवटचं इंजेक्शन आहे. त्यानंतर त्यानंतर काय होईल? त्यानंतर हा, तू आई होशील आणि मी बाबा होईन. अगं ए मूर्ख शिरोमणी, ही गोष्ट तुझ्या लक्षात अजूनही का येत नाही की ओसाड जमिनीवर धान्य रुजत नसतं? काही नाही होऊ शकत. अशी थोबाड पाडून उभी नको राहूस. जा इथून. काहीच होणार नाही असा विचार करून आपण प्रयत्न थोडेच थांबवायचे असतात सांगा. हो हो ठीक आहे ठीक आहे. येतो मी रात्री डॉक्टरकडे जायच्या वेळेवर. चाल. तुम्ही हे असं कुणालाही न सांगता दिवसभर कुठे जाता हो? कधी कधी तर तुम्ही रात्री सुद्धा मी कुठे काय म्हणतेय? असं तर बाबा म्हणत होते की अच्छा, म्हणजे आता मला तुझ्या साडीच्या पदराचं टोक पकडून जगावं लागेल हा? कौसल्याबाई, जास्त शहाणपणा नकोय, कळलं? जर मी तुझ्या पदराचं टोक पकडलं तर मग काम कोण करणार? हा जो महाराणी सारखा साजशृंगार, एवढा भरजरी शालू नेसून इकडे तिकडे बागडत असते, मिरवत असतेस ह्या बंगल्यात, हे कशामुळे होत आहे? काही शिरतय का डोक्यात? हे बघ बघ माझ्याकडे. एक गोष्ट नीट लक्षात ठेव. मी कुठे जातो, का जातो आणि कुठून येतोय, ह्या सगळ्याशी तुला काही देणं घेणं नाही, कळलं? स्वतःचे डोळे आणि कान बंद करून इथे निमूटपणे पडून राहायचं. जे मिळतंय ते गप्प गिळ आणि तुझं काम कर. आणि जास्त खाऊन खाऊन तुला शिंग फुटली असतील ना तर कमी खात जा. आणि माझ्यावर अशी पाळत ठेवायचा प्रयत्न करू नकोस. हा? घर कुठून येत आहे? ते मी बाजूच्या गावात गेलो होतो. का? पुढच्या आठवड्यापासून कापणीला सुरुवात करायची ना, तर गावात मजूर मिळाले नाही म्हणून त्याच कामासाठी बाजूच्या गावात गेलो होतो. प्रताप सिंग कधीच मजुरांपाशी गेला नाही.
कोणत्याही कामासाठी. आणि अशी वेळही मजुरांनी येऊ दिली नाही. बाबा, आता काळ बदललाय. कोणता काळ, कसला काळ? आम्हाला ठाऊक आहे ना काळ किती बदललाय ते. आणि आज तुला सुनबाईना डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं की नाही? पण त्यापेक्षा महत्वाचं काम. आम्ही बघतोय आजकाल तुम्ही खूप उलट उत्तर देऊ लागलाय. जणू आता सगळ्या गोष्टी आम्हाला तुझ्याकडूनच शिकाव्या लागणार की काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाही आहे. तुमचे बाप आहोत आम्ही. नस नस ओळखतो तुमची. तुम्ही कुठे जाता, काय करता आणि कशा कशा प्रकारची माणसं तुमच्या सोबत असतात आम्ही सगळं जाणतो. पण आयुष्यात अगदी काहीही करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ठाकूर संग्राम सिंगांचे नातू आणि प्रताप सिंगांचे पुत्र आहात. आजवर या घराण्यातली माणसं स्वतःचा मान सन्मान आणि इब्रत जपत आलेली आहे. ज्याने कोणी या घराण्याकडे बोट दाखवलं ते बोट कापलं गेलं. डोळे दाखवले त्याचे डोळे फोडले गेले. जीव दिलाय वेळ प्रसंगीतल्या लोकांनी, पण घराण्याच्या नावाला कलंक लागू दिला. आणि आम्हाला असं अजिबात वाटत नाही की उद्या तुमच्या हातून अशी गोष्ट घडावी की जगासमोर आमची मान खाली जावी. विसरू नका, नाहीतर जेव्हा आम्ही हे विसरून जाऊ की तुम्ही आमचे पुत्र आहात आणि आम्ही तुमचे पिता. समजलं? हो. अहो, सांभाळून. बाबांचं बोलणं ऐकून घेणं माझं कर्तव्य आहे. आजवर मी मान खाली घालून त्यांचं सगळं ऐकत आलो आहे आणि यापुढेही ऐकत राहीन. याचा अर्थ हा अजिबात नाही की मी बोळ्यानं दूध पिणारं कुकुलं बाळ आहे. ह्या घराण्याच्या मान सन्मानाची काळजी मलाही तेवढीच आहे. आणि ही गोष्ट तूही व्यवस्थित लक्षात ठेव. आणि आज बाबांचे कान भरून तू काही चांगलं नाही केलंस. अजिबात चांगलं नाही केलंस तू. ह्या घरात बायकांना बोलण्याची परवानगी नाहीये. त्यांना फक्त चूल आणि मूल बघण्याची परवानगी आहे. समजलं? ह्या घरातले पुरुष कुठे जातात, काय करतात, का जातात ह्याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. ह्यात नाक खुपसलास तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. समजलं? कोण आहेस तू? आम्ही विचारलं कोण आहेस तू
आणि आमच्या बंगल्यामध्ये कशी घुसली? ठाकूर साहेब, माझी लहानपणापासूनची इच्छा होती की हा बंगला आतून पाहावा. मी माझ्या आईला म्हणायचे की तू बघ आई, मी नक्की एके दिवशी या बंगल्यात जाईन. आणि माझं भाग्य तरी बघा, आज मी या बंगल्यात आहे. ऐकू येत नाही का तुला? आम्ही विचारलं कोण आहेस तू, कुठून आली आहेस, काय हवंय तुला? मला काही नकोय ठाकूर साहेब. तुझी हिम्मत कशी झाली न विचारता बसण्याची? मला मला फक्त हेच बघायचं होतं की हा हा बंगला आतूनही तेवढाच सुंदर आहे जेवढा बाहेरून दिसतो. अरे कोणी आहे का? हिला बाहेर काढा इथून, हकलून लावा. हिला हकलवत का नाही आहात? मी निघून जाईन ठाकूर साहेब. लवकरच निघून जाईन. फक्त मला हा बंगला जवळून बघायचा होता. इथल्या मौसूद गालिचांवर एकदा पाय ठेवून बघायचे होते. नरम गरम सोफ्यांवर एकदा बसायचं होतं मला ठाकूर साहेब. छोटे ठाकूर, तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हापासून हा या जगात आलाय ना, तेव्हापासून नुसता रडतोच आहे. आणि ह्याच्या रडण्यात मला फक्त एकच आवाज ऐकू येतोय, मलाही बंगला बघायचा आहे. आता आता मी याला कसं समजावू की आपण गरीब आहोत. आपण अशी स्वप्न बघायची नसतात. पण काय करू छोटे ठाकूर, हा गप्पच बसत नव्हता. फक्त याच्यासाठीच मी या बंगल्यात आले. आई आहे ना, पुढच्या पोराचं दुःख बघवलं नाही मला. एक आई सगळं सहन करू शकते, पण स्वतःच्या मुलाचं दुःख नाही. तुम्ही घाबरू नका, मी इथे जास्त वेळ नाही राहणार. मी लवकरच निघून जाईल. शंकर सिंग, उभे राहून तमाशा काय पाहताय? बाहेर काढा हिला इथून. ए चल निघ इथून, जा, नाहीतर धक्के मारून बाहेर काढेन. हो, वेडच तर लागलं होतं मला. वेड लागलं होतं. म्हणून झोपड्यात राहून सुद्धा
एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या बंगल्याचं स्वप्न बघितलं. छोटे ठाकूर, मी मी विसरले होते की की तुळस किती पवित्र असली तरी ती घरात ठेवली जात नाही. तिची जागा अंगणातच असते, हो ना? पण छोटे ठाकूर, ही ही तुळस नाहीये. खरंच हे तर फक्त तुळशीचं एक पान आहे. जे तुम्ही कुठेही ठेवू शकता. देवारातल्या तबकात सुद्धा. हे तुम्ही घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. शंकर सिंग, तुम्हाला समजत नाहीये का? हाकलवून लावा हिला धक्के मारून, बाहेर काढा. ए मुली, चल निघून, चल. घरातले म्हणतात घरातून निघून जा, गावातले म्हणतात गाव सोडून जा. आणि छोटे ठाकूर, तुम्ही म्हणताय बंगला सोडून जा. ठीक आहे, निघून जाते मी. पण तुम्हीच सांगा मला की अशा परिस्थितीत मी कुठे जाऊ. फक्त एकदाच छोटे ठाकूर, तुम्ही मनापासून ठाकूर साहेब आणि तुमच्या पत्नीची भीती बाजूला ठेवून खरं बोला ना. खरं बोला आणि या बाळाला तुमच्या कुशीत घ्या. आणि मला आणखी काही नकोय छोटे ठाकूर. अगं, हे काय भलतं सलतं बोलतेस तू? वेळ लागलाय का तुला? हा, मगापासून हिने कटकट लावली आणि आपण ऐकत बसलोय. पुरे झाले तुझे नाटक. निघ, बाहेर निघ. छोटे ठाकूर, मी जे काही बोलतेय त्यातलं एक अक्षरही खोटं नाहीये. आणि हे तुम्हालाही ठाऊक आहे. तुम्ही सांगा ना ठाकूर साहेबांना की हे खोटं नाहीये. तुम्ही सांगा ना त्यांना की मी खोटं बोलत नाहीये. नाही बाबा, हे मूल माझं नाहीये. ही खोटं बोलते. छोटे ठाकूर, मी ऐकलं होतं की ठाकूर आपला शब्द पाळतात. त्यांचा धर्म एक असतो, धंदा एक असतो. ते दिलेला शब्द कधीच खाली पडू देत नाही. आणि तुम्ही सुद्धा एक ठाकूर आहात. मग तुम्ही सुद्धा दिलेला शब्द पाळला पाहिजे ना. बोला ना छोटे ठाकूर, तुम्ही सुद्धा दिलेला शब्द पाळला पाहिजे ना. मग आता का
काश तुमची अशी दातखिळ बसली आहे. ताई, तू तर या बंगल्याची मालकीण आहेस ना, आणि तू अजूनही आई होऊ शकली नाहीस. पण तरीही एका स्त्रीचं दुःख तू समजू शकतेस ग. या निरागस बाळाचं दुःख समजू शकतेस